पहिलं अधिकृतरित्या कोणीतरी बोलू द्या, मग नंतर आम्ही आमची भूमिका मांडू त्याच्यावर. जसं मी सांगितलं, पहिलं अधिकृतरित्या बोलू द्या, सरकारला त्यांची भूमिका मांडू द्या, मग त्याच्यावर सगळे बोलतीलच. सर, शंकराचार्य महाराजांनी देखील मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. मला वाटतं त्यांनी काल आपण पाहिलं असेल आशीर्वाद दिले, घरी आले, ते घरी मातोश्रीवर आले आणि सगळ्या परिवाराला आशीर्वाद दिले. पारिवारिक भेट तर होतीच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेच आहे की काल देखील त्यांनी सांगितलेलं आहे, धर्माचार्य म्हणून सांगितलं, राजकारण म्हणून नाही, की आपल्या धर्मात सर्वात मोठं पाप म्हणजे विश्वासघात आहे आणि ते विश्वासघातकी लोक हे कोण आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. आदित्यजी, महायुतीमध्ये बैठक सत्र सुरू झालेलं आहे, एकीकडे तुमचे दौरे सुरू झालेले आहेत, जागा वाटप पूर्ण करण्याची नाही, ठीक आहे. एक आहे महायुती, आपण पाहिलं असेल ते कदाचित महाराष्ट्र लुटायचं कसं अजून काही थोडे दिवस राहिलेत ह्याच्यावर बैठक चालू असेल त्यांची, कारण ते 2 वर्ष हाच कार्यक्रम करतात. एकही जनहिताचा कार्यक्रम त्यांनी केलेला नाहीये. आम्ही महाराष्ट्र हिताचे बोलत आहोत, देश हिताचे बोलत आहोत आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहोत. हेच डिवाइड अँड रूल साधारणपणे भाजप करत आलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी ते हेच करते, एक तर धर्मात वाद किंवा जातींमध्ये वाद. मी महाराष्ट्राच्या तरुणांना हेच अपील करेन की आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळं आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, कारण हे आपल्याला लढवत ठेवतील आणि स्वतः हे जिंकत राहतात आणि तिथे महाराष्ट्र मागे जातोय. प्रत्येक राज्य हे डिवाइड अँड रूलवरच जिंकतात. ओबीसी आणि मराठा असा प्रश्न गाजत असताना काल छगन भुजबळांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे, त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले. मला वाटतं माझा प्रश्न हा आहे की हे सगळं झाल्यानंतर आपल्या राज्यात या सरकारने जॉब्स जे पळवलेले आहेत महाराष्ट्राबाहेर ते आणण्याचं काम आता आमच्या हाती येणार आहे. कशाबद्दल? वृक्ष लागवडी आता काय आहे की महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाघनखं येणार कधी. बरं, मी जेव्हा ती शंका उपस्थित केली होती सगळे ते माझ्या अंगावर आलेले, पण आता स्वतः व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम आणि इतिहासकार पण बोलतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन 10 दिवस आपल्या महाराष्ट्राच्या पैशावर, करदात्याच्या पैशावर मस्त मजामस्ती करून आलेले आहेत. आम्ही सगळ्या म्युझियममधून सगळं काही महाराष्ट्राचं परत आणणार. एक तरी गोष्ट त्यांनी परत आणली का मला दाखवा. आणि हीच लूट हे भाजप महाराष्ट्राची करत आहेत. हे क्लीन चिट म्हणजे वॉशिंग मशीन सरकार आहे आणि ते आम्ही नीट कोणाचे काय दाग आहेत हे आम्हाला नंतर जनतेला दाखवायला लागणार. आदित्यजी, कर्जत खालापूरमधल्या शिवसैनिकांमध्ये राग पाहायला मिळत आहे. टेबलावरती जे नाचणारे आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीने टेबलावर जे नाचलेले आहेत आणि ज्या परिस्थितीत नाचलेत, ज्या तुम्ही अवस्थेत बघाल, ते कसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघाल, काय त्यांची मनस्थिती होती तेव्हा मला माहित नाही, पण त्यांच्यावर जास्ती बोलत नाही. जो निकाल द्यायचा आहे तिकडचे स्थानिक लोक देणार आहेत. 2 महिन्यानंतर हे ज्यांचे वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ झालेले आहेत त्यांचे डाग 2 महिन्यानंतर पुन्हा दिसतील. आता भाजपची पॉलिसी डाग अच्छे आहेत म्हणून सगळे घेतात आणि क्लीन चिट देतात, पण डाग हे अच्छे कधीही नसतात. लोक धुतील बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.